वकिलापासून काही लपवायचं नाही असं म्हणतात, म्हणून जे आहे जसं आहे तसं मी तुम्हाला सांगितलं. दिस इज माय केस. मला माझ्या बायकोपासून डिवोर्स हवाय. तुमच्या स्पष्ट वक्तेपणाबद्दल धन्यवाद. पण जेवढ्या स्पष्टपणे तुम्ही तुमच्या अफेअरविषयी आणि तुमच्या बायकोला डिवोर्स देण्याविषयी बोललात ना मिस्टर सुभेदार, तेवढ्या स्पष्टपणे ह्या सगळ्याचे होणारे परिणाम आहेत ना हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. कसं आहे मिस्टर सुभेदार, तुमच्या बायकोमध्ये काहीच मेजर प्रॉब्लेम नाही आहे. इनफॅक्ट तुम्हीच मगाशी म्हणालात ना की त्या हाऊसवाईफ म्हणून एकदम परफेक्ट आहे. हो बरोबर. मग इन दॅट केस त्यांच्याशी दगा करून तुम्ही एका दुसऱ्याच मुलीबरोबर अफेअर करताय ह्याकरता तुमच्यावरच केस होऊ शकते. आणि ह्या बाबतीत कायदा स्त्रियांच्याच पाठीशी असतो. त्यांच्यापासून डिवोर्स घेण्यासाठी तुमच्याकडे कुठलाच व्हॅलिड कारण जर नसेल तर ही केस तुमच्यावरच उलटू शकते. म्हणजे हे तुमच्यासाठी चांगलं नाही आहे मिस्टर सुभेदार. अहो पण याला काहीतरी उपाय असेल ना. कसं आहे मिस्टर सुभेदार, कायद्यात जशा वाटा असतात ना तशा पळवाटाही असतात. आता तुम्हाला जर त्यांच्यासोबत राहायचंच नसेल तर मग तुम्हाला त्यांच्यावर काही आरोप करावे लागतील. आरोप करावे लागतील म्हणजे? हो, म्हणजे त्यांचं कुठेतरी अफेअर चालू आहे किंवा त्या कॅरेक्टरलेस आहेत किंवा त्यांना वेड लागले वगैरे, सॉर्ट ऑफ. तुम्हाला समजलंय मला काय म्हणायचं ते. आणि आपण जर हे आरोप कोर्टात सिद्ध करू शकलो ना तरच तुम्हाला डिवोर्स मिळेल. सो आर यू रेडी फॉर दिस? म्हणजे माझा संशय खरा ठरला. त्याची मजल आता राधिका वहिनींना डिवोर्स देण्यापर्यंत पोहोचली. नाही, आता काहीतरी करायलाच हवं. हे सगळं थांबवायला हवं. मला रेवतीशी बोलावं लागेल. मिस्टर सुभेदार, अहो कसला विचार करताय? मग तुम्ही काय करायचं ठरवलंय? हे सगळं तुम्ही करू शकत असाल तरच आपण पुढे जाऊया. ऑफकोर्स नॉट. वकील साहेब, मी हे करू नाही शकत. मला मुळात करायचंच नाही असं. सर, मी जसं तुम्हाला मगाशीच सांगितलं, आमचं लव्ह मॅरेज आहे आणि ती मला सूट करत नाही, एवढाच प्रॉब्लेम आहे. आय मीन, काळाच्या ओघात मी फार पुढे निघून आलो आणि ती जिथे होती तिथेच राहिली. आणि आता किती प्रयत्न केले तरी ती माझ्या बरोबरीला येऊच नाही शकत. त्यामुळे आमचं नीट जमत नाहीये, एवढाच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तिच्यावर हे असे आरोप करणं मला योग्य वाटत नाही आणि तसे आपण नको करूया. तुम्ही दुसरा काही उपाय असेल तर सुचवा ना प्लीज. मग एकच उपाय आहे. मी तुम्हाला टेंटेटिव्हली डिवोर्स पेपर्स तयार करून देतो. ते तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला दाखवा आणि तिला झुलवत ठेवा ना. तिला तुम्ही कन्व्हिन्स करा ना की कायदेशीर तरतुदी चालल्या आहेत, काही दिवसांचा अवधी लागेल पण मिळेल डिवोर्स. तिला सांगा तुम्ही आणि तशी ती डिवोर्स पुढे ढकला. मग आपण बघूया ना पुढे काय करायचं ते. हो, पण नंतर? मिस्टर सुभेदार, कायद्यात प्रत्येकाला आपली बाजू मांडता यावी म्हणूनच वकिलांची नेमणूक होते. आमचा पेशा गुन्हेगारांच्या बाजूने लढण्याचा जरी असेल ना तरी आम्ही गुन्ह्याच्या बाजूने कधीच नसतो. चूक करायच्या आधीच आम्ही प्रत्येकाला सावध राहण्याचा इशारा देतो. मग आमचं ऐकायचं की नाही हे ज्याचं त्याने ठरवावं ना. मला तरी आता दुसरा कुठलाच पर्याय दिसत नाहीये. त्यामुळे तुम्ही विचार करा आणि ठरवा काय करायचं ते. हा, आता कुठलं अक्षर देशील? यू. व्हेरी गुड. याला हे लावून टाकायचं म्हणजे चिपकून जाईल ना. यू नंतर नंतर काय देणार? बी बॉल. बी फॉर बॉल. बॉल. एल फॉर हॉल. ई फॉर एलिफंट. कशी दिसून राहिली रे? एकदम बघिया. काय लिहिलंय वाच बरं. अथर्व, लाज
राधिका गुरुनाथ सुभेदार. बरोबर. हुशार आहे बा आमचा अथर्व. आवडली ना रे ही पाटी? आई हिला नेमप्लेट म्हणतात. हो रे, नेम प्लेट. पण आवडली ना तुला? हो. आपण आता लावूया. नाही आता नको. बाबांना येऊ दे, त्यांना पाहू दे, मग आपण तिघं मिळून लावूया. हा ओके. बर, आता असं कर, हे सगळं आतमध्ये ठेवून दे बरं. हा. हे आले की त्यांना दाखवते. मला खात्री आहे त्यांना नक्की आवडेल. ही जुळलेली नावं किती छान दिसतात नाही? म्हणजे जे व्हायला नको होतं तेच झालं. गुरु राधिकापासून वेगळं होण्याचा विचार करतोय. हो म्हणजे मी जे पाहिलं ऐकलं त्याच्यावरून तरी मला हेच वाटतं. पण आर यू शॉक की तो राधिकाबद्दल आणि स्वतःबद्दलच बोलत होता? हो मी स्वतः ऐकलंय ते. म्हणजे मला पटत नाही पण मी चोरून ऐकलंय त्यांचं बोलणं. गुरुनाथ वकिलाला सांगत होतं की त्याला त्याच्या गर्लफ्रेंडसाठी बायकोकडून डिवोर्स हवा आहे. वकिलांनी त्याला सांगितलं की हे एवढं सोपं नाही आहे. तुम्हाला जर बायकोकडून डिवोर्स हवा असेल तर त्यांच्यावर नाही ते आरोप करावे लागतील. त्यांना वाईट ठरवावं लागेल. म्हणजे म्हणजे त्यांच्या चारित्र्यावर अरे वा, म्हणजे माती ह्यानी खायची आणि बायकांना वाईट ठरवायचं. त्यांच्या चारित्र्याचा काही पत्ता नाही, पण बायका मात्र चारित्र्य. पुरुष ना सगळे सारखेच असतात. स्वार्थी, नालायक. स्वतः बाहेर जाऊन शेण खायचं आणि शिंतोडे मात्र बायकांवर उडवायचं. हे समजतात कोण बायकांना? पायपूस ना. अख्ख्या पुरुष जातीची चीड येते ह्याच्यामुळे मला. भावना शून्य असतात सगळे. रेवतीजी मी तुमच्या भावना समजू शकतो. खरं तर मनुष्य जातीची विभागणी ही फक्त स्त्री किंवा पुरुष अशामध्ये होणं चुकीचं आहे. माणुसकीचाच विचार करायचा झाला तर ही विभागणी चांगली माणसं किंवा वाईट माणसं यामध्ये करणं योग्य होईल. मग ती स्त्री असो किंवा पुरुष. कारण या सगळ्यामध्ये गुरुनाथ एक पुरुष म्हणून जेवढा चुकीचा आहे तेवढीच शनाया एक स्त्री म्हणून चुकीची आहे असं नाही वाटत तुम्हाला?